आपण पाहताय महाराष्ट्राची खबरबात। मुंबईतली एक मोठी बातमी आहे। मुंबईमध्ये मराठी तरुणावर पुन्हा एकदा अन्याय करण्यात आल्याचं समोर आलंय। मराठी मुलं आमच्याकडे कामाला येतात आणि 2 दिवसात सोडून जातात, म्हणून आम्हाला मराठी पोरं कामाला नकोत असं म्हणत मुंबईतल्या एका कंपनीत मुलाखतीच्या वेळेला मराठी तरुणाला कामावर घेण्यास स्पष्टपणे नकार देण्यात आला। हा प्रकार शिवसेना ठाकरे गटाकडे आला असता ठाकरे गटाचे विभाग प्रमुख संतोष शिंदे यांनी या व्यापाऱ्याकडे जाऊन त्याला जाब विचारला। त्याचं उत्तर विचारायला आलोय तुम्हाला। कोण आहे? हे काय बोलले तुला? मराठी माणसाला नोकरी आम्ही नाही देत आणि मराठी माणसं 2 दिवस करतात काम आणि निघून जातात। आम्ही महाराष्ट्रामध्ये धंदा करणार तुम्ही आणि मराठी माणसाला नोकरी नाही देणार? नाही भेटणे का क्या इसमें? जानते हैं इनको? हाँ मतलब संतोष दादा मी ओळखतो तुम्हाला म्हणजे अरे पण आता त्यांनी काय मी बोलले? मराठी आहे. मी पण मराठीचा आहे. अरे पण त्याला काय बोलले? इंटरव्ह्यूला आला होता तो। बरोबर हेच नाही 3 मुलांचे बायोडेटे मराठी मुलांचे बाजूला टाकले त्यांनी। नहीं ऐसे नहीं बात हुई है भाई साहब। मी पण पहले मराठी आहे। मी अरे पण पण स्टाफ आहे। आता इंटरव्ह्यू मध्ये काय हे होते, या झालं मॅडम होत्या। इंटरव्ह्यू मध्ये काय होतं ना मला अखेर संबंधित व्यक्तीनं दिलगिरी व्यक्त केली आणि मराठी व्यक्तीला आम्ही नोकरीत ठेवू असं आश्वासन दिलं। पण अशा घटना जर का वारंवार घडत असतील तर विचार दोन्ही बाजूंनी होणं गरजेचं आहे। मराठी माणूस आहे म्हणून नोकरी नाकारणं ही बाब मुंबईत आणि महाराष्ट्रात कधीही सहन केली जाणार नाही। महाराष्ट्राची खबरबातमध्ये इथेच थांबूयात, पण आता राज्यभरातल्या अनेक बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा। पण त्यापूर्वी महत्त्वाच्या बातम्या। महत्त्वाच्या बातम्या। प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 3ही आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी। सिद्धार्थ सोनावणे, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांची रवानगी कोठडीत। मारहाणीचा व्हिडिओ आकाच्या आकाला दाखवला असेल तर आकाचाही नंबर लागू शकतो। सुरेश धस यांचा हल्ला बोल। अजित दादा क्या हुआ तेरा वादा? अजित दादा तेरा वादा क्या हुआ रे? शेरो शायरीतून सुरेश धस यांचा थेट अजित पवार यांना रोकडा सवाल। सगळे आरोपी पुण्यातच कसे सापडतात? पुण्यात आरोपींना कोण सांभाळतंय? मनोज जरांगे यांचा सवाल। मदत करणाऱ्यांना सहआरोपी करण्याची मागणी। संतोष देशमुख यांच्या हत्येमागे वाल्मिक कराडच। परभणीतल्या मोर्चामधून संदीप क्षीरसागर यांचा थेट आरोप। परळी पॅटर्न बंद करण्याचा क्षीरसागर यांचा निर्धार। नाराज माजी आमदार राजन साळवी यांनी घेतली ठाकरेंची भेट। मतदारसंघात ज्या ज्या गोष्टी घडल्या त्या उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचवल्या। आता ते योग्य तो निर्णय घेतील, साळवी यांची प्रतिक्रिया। छत्रपती शिवाजी महाराज खरे सेक्युलर। महाराजांनी कुठल्याही धर्मीयाच्या प्रार्थनास्थळावर हल्ला केला नाही, नितीन गडकरी यांचं वक्तव्य। नाशिकचा जिल्हा रुग्णालयातून बाळ चोरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस। 5 दिवसांचं बाळ अज्ञात महिलेनं चोरून नेल्यानं जिल्हा रुग्णालयात खळबळ। उमरेड कराडला अभयारण्यातील वाघिणीला 5 बछड्यांसह असताना घेरणं महागात पडलं। जिप्सीचा चालक आणि गाईडवर निलंबनाची कारवाई। आणि काश्मीरच्या बंदीपोरा भागात जवानांचं वाहन उलटलं। दुर्घटनेत 3 जवानांचा मृत्यू, 3 जवान गंभीर जखमी। आणि आता राज्यभरातल्या बातम्यांचा वेगवान आढावा, गावाकडच्या 50 बातम्या।
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तीनही आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनावणे यांची कोठडीत रवानगी करण्यात आली असून या आरोपींना 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटक केलेल्या सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांची बीडच्या नेकनूर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. वैद्यकीय तपासणीनंतर पोलीस स्थानकात दोघांची सीआयडीकडून कसून चौकशी सुरू झाली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात एकही आरोपी सुटणार नाही. या प्रकरणातील उर्वरित आरोपींना पोलीस लवकरच पकडतील. ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवली जाईल. आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी सरकारची भूमिका असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं. धनंजय मुंडे या प्रकरणात सापडू देत. देशमुखांच्या कुटुंबियांना हात जरी लावला तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा मनोज जरांगे यांनी दिलाय. सगळे आरोपी पुण्यातच कसे काय फिरायला लागलेत आणि पुण्यातूनच कसे काय पकडले जातात, आरोपींना पुण्यात कोण सांभाळतंय असा सवाल करत सगळ्या आरोपींची नार्को टेस्ट करा अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. एकही आरोपी बाहेर आला तर सोडणार नाही. यापुढे हल्ले झाले तर जशास तसं उत्तर देणार असं आव्हान जरांगे यांनी दिलंय. आरोपींना मदत करणाऱ्यांनाही सहआरोपी करा अशी मागणी त्यांनी केली. गुन्हेगारांना फाशी देणार असा मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून शांत बसलोय. कायद्यानं न्याय दिला नाही तर आम्ही देशमुख यांना न्याय देऊ अशी भूमिका मराठा नेते मनोज जरांगे यांनी घेतली. देशमुख हत्या प्रकरणात आकाच्या आकाचा सुद्धा नंबर लागू शकतो. मारहाणीचा व्हिडिओ आकाच्या आकाला दाखवला गेला असेल तर जेलबारी होईल असं म्हणत भाजपचे आमदार सुरेश धस यांनी जोरदार हल्ला चढवलाय. धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील समावेशावरून सुरेश धस यांनी अजित पवार यांना टोला लगावला. अजितदादा क्या हुआ तेरा वादा अशी शेरोशायरी करत धस यांनी अजित पवार यांना जाब विचारलाय. सुरेश धस यांचं बोलणं फडणवीसांच्याच आदेशावरून सुरू असणार असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. खऱ्या गुन्हेगारापर्यंत पोहोचण्यासाठी धस पुरेसे आहेत असंही राऊत म्हणाले. फडणवीस आणि अजितदादांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी आग्रही मागणी खासदार संजय जाधव यांनी केली आहे. तर वाल्मिक कराड मुंडेंचा राईट हँड असल्याचा आरोपही त्यांनी केला. चौकशीच्या पूर्वीच मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करणं चुकीचं आहे अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली. राजीनामा मागणं हे विरोधी पक्षाचं कामच असतं असंही त्यांनी नमूद केलं. देशमुख यांच्या गुन्हेगारांना फाशी झाली पाहिजे अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनी केली आहे. गुन्हेगारांना जागा दाखवा अशी आग्रहाची विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. आता सगळ्यांची एकच मागणी आहे की आकाला उचला असं विधान नरेंद्र पाटील यांनी केलंय. बीडमध्ये